नमस्कार, मी लाघवी सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आणि माझ्या सोबत आहे मी श्रुती राहुल। आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत। सुपरफास्ट। आज अंगारकी चतुर्थी आहे आणि त्यानिमित्तानं प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची अलोट गर्दी आहे। नैवेद्य आणि आरतीची वेळ सोडल्यास 24 तास बाप्पाचं दर्शन सुरू राहणार आहे। अपंग गर्भवती महिला, नवजात बालक, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र दर्शनाची सोय करण्यात आली आहे। पुण्याच्या चाकणमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळ झाली आहे। या दगडफेकीत पोलीसही जखमी झालेले आहेत। अनेक गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली आहे। तळेगाव चौकात राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतर आंदोलक आणखीनच आक्रमक झाले आणि यावेळी मोठी वाहतूक कोंडी झाली। आंदोलकांसमोर पोलीस बळ कमी पडल्यानं आंदोलक जास्तच आक्रमक झाले। यावेळी बससह आंदोलकांनी सीसीटीव्हीही फोडले। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकातून सुटणाऱ्या सगळ्या बसेस या बंद करण्यात आल्या होत्या। सोमवारी दुपारपासूनच पंढरपूर, सोलापूर आणि मुंबईकडे जाणाऱ्या बस स्वारगेट बस स्थानकावरच थांबवून ठेवल्यानं प्रवाशांचे हाल झाले होते। मराठा आंदोलनावर राज्यातील विविध पक्ष अद्यापही कोणत्याही निर्णयावर पोहोचलेले नाहीयेत। काँग्रेस आणि शिवसेनेनं काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा मुद्दा आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अजित पवार करतायत। दरम्यान मराठा तरुणांनी आत्महत्या करू नये, आत्महत्या करून आरक्षण मिळणार नाही असंही अजित पवार यांनी म्हटलंय। मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता वाशिमच्या मोहगव्हाण इथल्या तरुणानं विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय। पवन डुबे असं तरुणाचं नाव असून त्याच्यावर जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सरकारनं आमच्या 7 मागण्यांसंदर्भात निर्णय घेत कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा अशी मागणी औरंगाबादमध्ये मराठा समन्वयक समितीच्या पत्रकार परिषदेतून करण्यात आली आहे। राजकीय अपप्रवृत्तींमुळे आंदोलनाला हिंसाचाराचं गालबोट लागल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत करण्यात आलाय। औरंगाबादच्या सिल्लोडचे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय। मराठा समाजासह धनगर आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सत्तार यांनी विधानसभा अध्यक्षांच्या सचिवांकडे आपला राजीनामा सुपूर्द केलाय। यवतमाळमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीकरता रिपाई आठवले गटाचे नेते मोहन भोयर यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिलाय। बुलढाण्यातील मेहकर इथल्या तरुणांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मुंडण आंदोलनाला सुरुवात केली। दररोज 50 तरुणांचे मुंडण केलेले केस मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहेत। मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी नितेश राणे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे। उद्धव ठाकरे यांना अजून शहाणपण आलं नसून उद्धव आणि शहाणपण यांचा काहीही संबंध नसल्याचा आरोप नितेश राणे यांनी केलाय। आरक्षणाची आत्ताच शिवसेनेला कशी आठवण आली असा सवालही त्यांनी केलेला आहे। मराठा आरक्षणाकरता बारामती बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या आडतदारांनी एकदिवसीय बंद पाहून आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे। बारामती बाजार समिती आवारासह जळोची इथल्या उपबाजारातील व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीकरता दहिवडी इथल्या तहसील कार्यालयावर सकल मराठा समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चात एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत हजारोंच्या संख्येनं मराठा समाज या मोर्चात सहभागी झाला होता। सोलापूरच्या मायडी इथल्या रस्त्यावर अँब्युलन्स चालकानं आणि डॉक्टरांनी आंदोलनादरम्यान लागलेल्या आगीतून वाट काढत एका रुग्णाचे प्राण वाचवले आहेत। मराठा आंदोलकांनी रस्त्यावरच टायर आणि झाडांना आग लावली होती। या आगीतून चालकानं वाट काढल्यानं अँब्युलन्समधील रुग्णाचे प्राण वाचले। मराठा आंदोलनादरम्यान एसटी आणि बस गाड्यांना टार्गेट करण्यात येत आहे। यात गाड्यांचं प्रचंड नुकसान होत असून मोठा आर्थिक तोटा परिवहन विभागाला सहन करावा लागतोय। सोलापुरात सर्वाधिक म्हणजेच 136 गाड्यांचं नुकसान झालं असून त्यातून 48,48,000चा तोटा झालाय। त्यानंतर परभणी, बीड, नांदेड इथेही गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। काँग्रेसचे काही आमदार सामूहिक राजीनामा द्यायच्या तयारीत असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळतेय। मात्र आमदार राजीनामे देणार नाहीत असं स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिलंय। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पक्षात उभी फूट पडली आहे। पक्षाचे प्रवक्ते आणि सरचिटणीस अशोक गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय।
आठवलेंवर नाराजी व्यक्त करत गायकवाड यांनी राजीनामा दिलाय. आंबेडकरी चळवळीतील समविचारी कार्यकर्त्यांना घेऊन नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा अशोक गायकवाड करतायत. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार थंडावला असून 1 ऑगस्टला मतदान होणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सगळ्याच पक्षांनी पदयात्रेवर भर दिला. जवळपास सगळ्याच पार्टीच्या दिग्गज नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे जाहीर सभांऐवजी पदयात्रा काढूनच प्रचाराची सांगता करण्यात आली आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर सांगलीच्या मिरजेतील प्रभाग क्रमांक 3 मधील राष्ट्रवादी आणि काँग्रेस उमेदवारांच्या घरावर छापा घालण्यात आला. यावेळी घरात घुसत पोलिसांनी कुटुंबियांना धक्काबुक्की केल्याचा तसंच त्रास दिल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. भाजपमध्ये बळ नाही म्हणून भाजप पोलीस बळाचा वापर चुकीच्या पद्धतीने करताय असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. गोरेगाव इथल्या टोपीवाला भाजीपाला मार्केटच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. स्थानिक भाजप नगरसेवक हर्ष पटेल यांचं नाव बॅनरमधून डावलल्याप्रकरणी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. सेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा श्रेयवादाची लढाई दिसली. बाहेर कार्यकर्ते भिडत असताना आतमध्ये मात्र विद्या ठाकूर यांनी आदित्य ठाकरेंचं स्वागत केलं. तसंच दोघांनी मिळून भूमिपूजन सुद्धा केलं. नागपूरच्या मौदा इथं शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांच्या आढावा बैठकीत एका अधिकाऱ्यालाच मारहाण झाली. HR प्रजापती असं NTPCच्या अधिकाऱ्याचं नाव आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र गोडबोले यांनी ही मारहाण केली असून या प्रकरणी गोडबोले आणि त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे. अंधेरी पूल दुर्घटनेतील दुसरा बळी ठरलेले मनोज मेहता यांच्यावर विलेपार्ले येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मैदार पूर्वच्या फाटक रोडवर रात्री 1:30च्या सुमारास एका गाडीच्या इंजिनमध्ये आग लागली. गाडीतल्या चालकासह दोघांनी प्रसंगावधान राखत बाहेर पडल्यानं जीवितहानी टळली आहे. पोलादपूर अपघातात कोकण कृषी विद्यापीठाच्या 30 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर सोमवारी पहिल्यांदाच विद्यापीठाचं कार्यालय सुरू झालं. विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांकडून मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सहकाऱ्यांच्या आठवणीनं अनेकांचे डोळे पाणावले. दरम्यान आता मृतांच्या नातेवाईकांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी विद्यापीठानं 3 सदस्यीय समिती नेमली आहे. पळसपे ते इंदापूर रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी माजी मंत्री सुनील तटकरे यांनी केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे ही मागणी करण्यात आली. दिल्लीत तटकरेंनी गडकरींची भेट घेतली, त्यांच्याकडे रस्ता दुरुस्तीची मागणी केली. तसंच महाराष्ट्र राज्य महामार्गासोबतच निगडित समस्यांबाबत सुद्धा चर्चा केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री M करुणानिधी यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. पावसात भरतीच्या वेळी मरीन ड्राईव्हवर 9 टन कचरा समुद्रातून बाहेर फेकला गेला होता. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान समुद्राचं प्रदूषण हा गंभीर असल्याचं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलंय. तसंच या प्रकरणी पालिका अधिकाऱ्यांसह पर्यावरण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनाही हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान मलकापूर नगरपंचायतीला नगरपालिकेचा दर्जा देण्याच्या निर्णयावर न्यायालयानं शिक्कामोर्तब केलाय. साताराच्या कराड तालुक्यातल्या मलकापूर नगरपंचायतीला नगरपालिकेचा दर्जा देण्याकरता राजकारण सुरू होतं. भाजप हा दर्जा देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप काँग्रेस करत आहे. नागपूरच्या त्रिमूर्ती नगरमधील अनधिकृत दत्त मंदिर पाडण्यास भाजप आणि स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवला. उच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर मंदिर पाडण्यास आलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना विरोध करत रस्ता रोको सुद्धा करण्यात आला आणि त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं. चेन्नईमध्ये 11 वर्षीय मूकबधीर मुलीवर गुंगीचं औषध देऊन सतत 7 महिने 22 नराधमांनी बलात्कार केला. या नराधमांना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी मूकबधिरांनी बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मूकबधीर मोर्चेकरांनी फलकाद्वारे घटनेचा निषेध व्यक्त केला आणि यावेळी मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं. चेन्नईतील पीडितेला न्याय मिळवून देत नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी हिंगोली जिल्हा कर्णबधीर असोसिएशनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला गेला.
दिव्यांगांचा राखीव निधी खर्च केला जात नसल्यानं नांदेडमध्ये दिव्यांगांनी अभिनव आंदोलन केलंय. यावेळी दिव्यांग संघटनेच्या अधिकाऱ्यांना गाजर आणि चिंचोके सप्रेम भेट देण्यात आले. तसंच स्वतःच्या कोपराला गूळ लावून निषेधही व्यक्त करण्यात आला. मैंदर पूर्वेच्या बिपीर रोडवर विजय पंजाब या हॉटेल समोर एका अनोळखी व्यक्तीची भर रस्त्यात हत्या करण्यात आली आहे. रात्री 11:30 ते 12च्या सुमारास ही घटना घडलेली आहे. किरकोळ वादातून हत्या झाल्याचं समजतंय. या प्रकरणी नवघर पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे. साऱ्या 2 वर्षांपूर्वी झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात ठाणे ग्रामीण पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलंय. तर या गुन्ह्यातील मुख्य आरोपी बाबू भगत याच्यासह 2 आरोपी पसार आहेत. बाबू हा कसारातील शिवसेना आदिवासी संघटनेचा विभाग प्रमुख आहे. गोंदियाच्या रजेगाव बाघ नदीत सेल्फी घेताना 2 तरुणींचा बुडून मृत्यू झाला. मेघा शहारे आणि समता न्यायखरे अशी दोघींची नावे आहेत. दोघी सुद्धा विद्यार्थिनी असून त्यांचा शोध अद्यापही सुरू आहे. अंबरनाथच्या चिखलोली धरणात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह 24 तासांनंतर सापडलेला आहे. रविवारी तो धरणात बुडाला होता. नितीन घाग असं या तरुणाचं नाव आहे. नितीन मित्रांसोबत धरणाच्या पाण्यात पोहणस म्हणून उतरला होता, पण पाण्याचा अंदाज आला नाही आणि हा दुर्दैवी प्रकार घडला. कल्याणमधील मोहने परिसरात राहणाऱ्या राजेश भंडारी या तरुणानं विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्यानं सुसाईड व्हिडिओ तयार करून मित्रांना आणि नातेवाईकांना तो सेंड केला. त्यात प्रेमसंबंधातून आत्महत्या करत असल्याचं सांगण्यात येत आहे. कुरिअरमॅन बनून 70 वर्षीय महिलेला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या 2 आरोपींना काश्मीरा लोकल क्राईम ब्रांचनं अटक केली आहे. काश्मीरा लोकल क्राईम ब्रांचनं सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे 4 दिवसाच्या आत या आरोपींना गजाआड केला आणि त्यांच्याकडून जवळपास 2,70,000चा मुद्देमाल सुद्धा जप्त केला आहे. राज्यात गुटखाबंदी असूनही वाशिममध्ये अवैधरित्या गुटखा विकणाऱ्या टोळीकडून स्थानिक गुन्हे शाखेनं 2 वेगवेगळ्या कारवाईत 4 लाखांचा गुटखा जप्त केला. आर्मीतून रिटायर असलेले बाबूशा इंगोले यांनी दादरला प्रवाशांचं पाकिट मारणाऱ्या चोराला पकडलंय. धावत्या ट्रेनमधून पडणाऱ्या प्रवाशाला वाचवण्यापासून ते चोरी प्रकरणातही मदतीला धावून येणाऱ्या जवानांचं काम सीसीटीव्हीत कैद झालंय. यवतमाळच्या खंडाळा गावातल्या घराघरात सागवान लाकूड साठा केला असल्याची धक्कादायक बाब समोर येते. वनविभाग आणि पोलिसांनी सागवान लाकूड साठ्याचा मोठं सर्च ऑपरेशन केलं. आतापर्यंत मोठा साठाही जप्त करण्यात आलेला आहे. खासगी स्वातंत्र्याचं उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांना कठोर दंड ठोठावण्याच्या शिफारसी असलेला अहवाल न्यायमूर्ती BN श्रीकृष्णन या समितीनं केंद्राला सादर केला आहे. खासगी डेटाचा गैरवापर झाल्यास कंपनीला 5 ते 15 कोटी रुपये किंवा जागतिक उलाढालीच्या वार्षिक 2 ते 4% दंड आकारावा अशी कठोर शिफारसही सुचवलेली आहे. प्लॅटफॉर्मवर घाण दिसल्यास आता रेल्वे प्रवासी व्हॉट्सअपद्वारे तक्रार आपली नोंदवू शकतात आणि त्याकरता पश्चिम रेल्वेनं 900444999733 हा नंबर दिलेला आहे आणि त्याच्यावर तुम्ही संपर्क सुद्धा साधू शकताय. जालन्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येतोय. बोंडअळीमुळे रेवगावच्या अनेक शेतकऱ्यांनी गुडघ्या एवढी कपाशी उपटून बांधावर फेकली आहे. गेल्या वर्षीच्या बोंडअळीच्या नुकसान भरपाईपासून शेतकरी अद्यापही वंचित असताना आता यंदा पुन्हा मात्र बोंडअळीनं डोकं वर काढलंय. नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी 1.25 लाखाची मदत शासनानं द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत. गुरुपौर्णिमा उत्सवाला शिर्डीत आलेल्या साईभक्तांनी साईबाबांना भरभरून दान दिलं. गेल्या 4 दिवसात साईबाबांच्या झोळीत एकूण 6,66,00,000चं विक्रमी दान भक्तांनी दिलंय. या व्यतिरिक्त पेड दर्शनाच्या माध्यमातून 1,07,00,000 तर लाडू विक्रीतून 70 लाख रुपये मंदिर प्रशासनाला मिळाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 1 कोटी रुपयांची वाढ झाली. पुण्याच्या बुधवार पेठेतील JK मार्केट या इमारतीच्या टेरेसवर चक्क जिवंत मोर आढळून आला. पक्षीमित्रांनी या मोरावर उपचार करून त्याला कात्रजच्या उद्यानात सोडलंय. पुण्याच्या बुधवार पेठेतील इलेक्ट्रॉनिक मार्केट हे कायमच गजबजलेलं असतं. त्यामुळे एवढ्या मध्यवर्ती भागात रहदारीच्या ठिकाणी हा मोर आला तरी कसा याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. बातमी राजस्थानची. राजस्थानमधल्या भरतपूरमध्ये स्टीलच्या हंड्यामध्ये एका चिमुकलीचं डोकं अडकलेलं होतं. हा हंडा कापून मुलीची सुटका करण्यात आली आहे.
उत्तराखंडच्या हल्द्वानीमध्ये तुफान पावसात कारमधून जाणारे 4 जण पाण्यातच अडकले. गाडीतून वेळीच बाहेर पडल्यानं त्यांचे प्राण वाचले. उत्तराखंडमधल्या हल्द्वानी पुलावरून जाणारी बस वाहून गेली असली तरी या पुलावरून वाहतूक सुरू आहे. गुवाहाटीत तुफान पाऊस सुरू आहे. पावसामुळे शहराला नदीचं स्वरूप आलंय. कानपूरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तुफान पाऊस सुरू असून पावसामुळे जागोजागी पाण्याचं स्वरूप आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना ताई यांचा 90वा वाढदिवस साजरा करण्यात आला. शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सुलोचना ताईंची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. कल्याणच्या प्रणव धनावडेनं शालेय क्रिकेटमध्ये तब्बल 1009 धावा करून विश्वविक्रम प्रस्थापित केलाय. आता सीबीएसई अभ्यासक्रमात त्याच्यावर आधारित एक धडा सुद्धा समाविष्ट करण्यात आलाय. 2016 मध्ये प्रणवनं हा विश्वविक्रम केलेला होता. त्याची जागतिक पातळीवरही दखल घेण्यात आली होती. भविष्यात आणखी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल असं प्रणवनं म्हटलंय.